जर तुम्ही पाहिलात तर समृद्धीची नदी झाली होती। म्हणजे ज्या हायवेला माझ्या आजोबांचं वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं, दुर्दैव हे आहे की समृद्धी महामार्गावर खड्डे पडलेले आहेत। त्याच समृद्धी महामार्गावर आज नदी वाहत आहे। आणि आजची बातमी आहे की मुंबई पुणे महामार्गावर चुकीचे फाईन जवळपास 12.5 कोटी 6 लाख गाड्यांना हे चुकीचे फाईन मारलेत कारण एमएसआरडीसीने घोटाळा केलेला। पण हा काही घोटाळा किंवा हा भ्रष्टाचार एवढ्यालाच सीमित नाहीये। 3000 कोटीचा घोटाळा म्हणजे आपल्याला आठवत असेल 3 ऑक्टोबरची पत्रकार परिषद माझी मागच्या वर्षीची, एमएसआरडीसीचा घोटाळा, एमएमआरडीएचा घोटाळा, गायमुख ठाणे उन्नत महामार्ग आणि मग तो बोगद्याचा असेल, 17,000 कोटीचं टेंडर काढलं, आता 14,000 कोटीवर आलंय। हेच 3,000 कोटी असतील किंवा हे सगळे जे पैसे प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट मधून, लाडक्या कॉन्ट्रॅक्टर ह्या स्कीम मधून जे काढलेले आहेत, तेच पैसे अनेक राजकीय व्यक्तींना फोडण्यासाठी वापरले जातात। तेच पैसे पक्षाच्या बळकटीकरणासाठी केले जातात। आणि त्याच पैशांमुळे तुम्हाला आता कळलं असेल भ्रष्टनाथ शिंदेना सुरत, गुवाहाटी आणि वॉशिंग मशीनमध्ये उडी मारायला लागली। मुळात आपण पाहतो एकंदर महाराष्ट्रामध्ये कोणी हॉटेल घेण्याचा प्रयत्न करते, कोणी मंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये। दुसरं एक पाहिलं असेल ज्वलंत हिंदुत्वाचं उदाहरण म्हणजे बुमरे याच्या ड्रायव्हरनी सलारजंगची प्रॉपर्टी फुकटात घेतलेली आहे। हे अशा अनेक गोष्टी आहेत। पण भ्रष्टनाथांची जे स्टेशनची गट झालेला आहे त्या गटामध्ये अनेक भ्रष्टाचाराचे आता केसेस पुढे यायला लागले आहेत। आमचा साधा सोपा प्रश्न हाच आहे की मुख्यमंत्र्यांना हे दिसतंय की नाही दिसत आहे। आणि युती धर्मामुळे ते काय त्यांचे हात बांधलेले आहेत, कारण ना खाता हूं ना खाणे देता हूं हे ब्रीदवाक्य होतं भाजपचं 2014 मध्ये जेव्हा आम्ही त्यांच्या सोबत होतो। पण आता आपण पाहतो एक अशी डागी लोक त्यांनी घेतलेत, कोणा मर्डर असेल, कोणा भ्रष्टाचार असेल। युती धर्मामुळे काय मुख्यमंत्री महोदय हात बांधून बसलेत की डोळे बांधून बसलेत हा आजचा मोठा सवाल आहे। आणि हे विषय नुसतं आम्ही अधिवेशनात घेणारच नाही, तर आमची अपेक्षा ही असेल की मुख्यमंत्री महोदयांनी यांच्यावर कारवाई करावी आणि उत्तर महाराष्ट्राला द्यावं, कारण उत्तर आम्ही नाही मागत आहे, महाराष्ट्राची प्रत्येक व्यक्ती मागत आहे।